हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे पुंडलिकावल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु गणपती बाप्पा मंगलमूर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पण्डुरङ्गं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। पुंडलिकावल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्विधी प्रणिपातेन परिप्रज्ञेन सेवया उपदेश श्रीजे ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शिना। आज या प्रवचन सेवेसाठी जी श्लोक घेतलेला आहे तो श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4, त्या अध्याय नंबर 4 मध्ये 34 नंबरचा श्लोक आहे। आज अखंड हरिनाम सप्ताहाचा 4था दिवस आणि आज या 4थ्या दिवसाची सेवा मदपामराकडे आली तर मला ज्या पद्धतीने श्री गुरु बुद्धी देतील त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करतो। तर या प्रवचनासाठी तुम्ही श्रोते मंडळी माझ्या गुरु समान आहात। इकडं हार्मोनियम वादक रोकडे साहेब, इकडं मृदंगाचार्य काळरामजी पाबळे साहेब आणि इकडं देवगावचे महाराज गोविंदराव खांडे, इकडं वाळून महाराज आणि हे इथे काठापूरचे ग्रामस्थ सगळ्यांची नावं मला अवगत नाही तरी मी सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि माझ्या येड्या वाकड्या तोट्या बोबड्या जसं बोलता येईल तसं बोलण्याचा मी प्रयत्न करतो। तर आजची ही प्रवचन सेवा माझ्याकडे जी आली, ज्या मी पुष्पप्रमाणे मी सेवा करण्याचा प्रयत्न करतो। मी कोणी मोठा महाराज नाही, परंतु तुमच्या पायाच्या रजकणाने पुनीत झाल्यामुळं मला जी बुद्धी दिली परमेश्वराने तिचा मी तुम्हाला जो याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो। तसं तुम्हाला जसं वाटेल त्याच्याप्रमाणे लेकुरासारखं तुम्ही मला घ्या। लेकुराचे हित वाहे माऊलीचे हित। तर तुम्ही माझे संत मायबाप आहात। तर या श्लोकामध्ये खूप सुंदर सांगितलंय का तुम्ही हे जे ज्ञान आहे हे ज्ञानी माणसाकडे जाऊन विचार, म्हणजे तुमच्या ज्ञानाची उकल होऊन ती तुम्हाला ते श्रीगुरु सारखे सांगतील। मग या ओवीला या श्लोकाला अनुसरून जी ओवी आली आहे ती ज्ञानेश्वरीतील अशी आहे, ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आज्ञा नावे तरी संताया बजावे सर्वे पेची। मग मला सांगा, संतांची सेवा केल्याशिवाय काहीही मिळत नाही। तर संतांची सेवा करणं गरजेचं आहे। संतांशिवाय आपण काहीही करू शकत नाही। संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे। मग संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय
सांगू सुख आपण पाहिजे नाही कोणी, आपण पाहिजे नाही कोणी. साधू ढोल दाना 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 कलियुगी. बघा आता या कलियुगात साधूशिवाय पर्याय नाही, संतांशिवाय पर्याय नाही, श्री गुरुशिवाय पर्याय नाही. मग माऊली खूप छान सांगतात. माऊली काय म्हणतात? श्री गुरु तारी का हस्ता पाठी राखा श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करे इतरांचा लेखा कोण करी हृदयाची गाथा काय भीत मारी हृदयाची गाथा काय भीत मारी हृदयाची गाथा काय भीत मारी हृदयाची गाथा काय भीत मारी. आता हे ज्ञान जर जाणून घ्यायचं जर असेल तर आपण हे स्वतःला ज्ञान नसतं, परंतु हे ज्ञान त्या साक्षात्कारी माणसाकडे दिलं पाहिजे, जो ज्ञान माणूस आहे. मग त्यांना जाऊन ज्ञान सांगा असं म्हणायचं नाहीये. त्यांना सांगायचंय, त्यांच्याकडे जायचंय, त्यांना नमस्कार करायचंय. नमस्कार म्हणजे नुसता नमस्कार नाही, साष्टांग नमस्कार करायचा आहे. आणि ते केल्याच्या नंतर निष्कपटपणे सरळ भावाने आपण त्यांच्या चरणावर मस्तक ठेवायचे. म्हणजे ते महात्मे आपल्याला ते त्यांचं ज्ञान सांगतील. म्हणजे आपण अंतःकरणातून त्यांना शरण गेलं पाहिजे. ईश्वराला सुद्धा तेच लागतं. ईश्वर सुद्धा तुमच्या अंतःकरणात काय चाललंय हे पाहतो. मग महाराजांनी सुंदर केलंय, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दीनांचा, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दीनांचा. तर तो ईश्वर जो तुमच्या अंतःकरणात काय चाललंय ते जाणतो आणि तुमच्या हृदयामध्ये स्वतः अंतःकरणात त्याला गोडी लागते. पण देवापर्यंत जाण्यासाठी हे संत मध्यस्थी असताना आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही. म्हणून आपण त्या श्रीगुरूंना शरण गेलं पाहिजे. मग आपण किती कुठलंही कर्म करत असलो, परंतु आपल्याकडून जे वाईट घडतं त्याला सन्मार्गाला लावण्याचं काम श्री गुरु करतात. मग ह्या आपण म्हणणार मी ज्ञानी आहे, मला हे येतं, मला ते येतं, परंतु आपल्याला ज्ञान असून उपयोग नाही. आपल्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. आपण किती ज्ञानी असतो, परंतु ते ज्ञान समजून सांगणारा माणूस पाहिजे. जर ज्ञान हे कळत नाही तर आपण कसं दुसऱ्याला सांगणार. मग माणूस हा जरी ज्ञानी असेल परंतु त्याला गुरुशिवाय पर्याय नाही. तर एक महाराज सुंदर प्रमाण देतात का सांगतात, गुरु कृपेवीन नाही आत्मज्ञान,
नाही आत्मज्ञान गुरुकृपेविना नाही आत्मज्ञान गुरुकृपेविना नाही आत्मज्ञान गुरुकृपेविना नाही आत्मज्ञान. तुम्ही मला सांगा, गुरुची कृपा झाली पाहिजे. आता हा मृदंग आहे, मग मृदंग घ्यायला माझ्याकडे पैसे आहेत, मृदंग सांभाळू शकतो, पण ते जे वाजवण्याची जर ज्ञान नसेल आणि गुरुची कृपा नसेल तर मृदंग जवळ असूनही उपयोग नाही. त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ते ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस आपण तरुण जाऊ शकतो. माऊली सुंदर वर्णन करतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता तरलो गुरुकृपे, आता तरलो गुरुकृपे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. मग तुम्ही मला सांगा, जे ज्ञानियांचे राजे ते स्वतः म्हणतात मी गुरुकृपेनं तरलो आहे. मग तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचं पान? आपल्याला काही ज्ञान आहे का? स्वतः माऊली जर असं सांगतात का, जर गुरुकृपेमुळे मी तरलो, मग आपल्याला काय ज्ञान आहे? मग गुरुशिवाय काहीच आपण करू शकत नाही. एक ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर ओवी आलेली आहे, श्री गुरुचे नावे माती डोंगरी जयापाची होती, तेने कोळी श्री जगती एकवद केली. गुरुच्या नावाची माती जरी असेल तरी आपला उद्धार होतो. म्हणजे तुमची ती श्रद्धा पाहिजे. एक हिरण्यधेनु नावाचा एक भिल्ल समाजाचा व्यक्ती होती आणि त्याचा मुलगा एकलव्य, त्यांना धनुर्धर होण्याची खूप इच्छा होती. परंतु हे एका ऋषींनी पाहिलं आणि ऋषींनी पाहिल्याच्या नंतर त्याच्या वडिलांकडे गेले आणि म्हणले, हा मुलगा खूप हुशार आहे, त्याला एखादा गुरु सांगा. आणि मग हिरण्यधेनु घेऊन त्यांना द्रोणाचार्याकडे गेले. परंतु द्रोणाचार्य असे म्हणले का, मी फक्त क्षत्रियांना शिकवतो आणि ब्राह्मणांना शिकवतो, मग इतरांना शिकवत नाही. परंतु एकलव्य काही कच्चा नव्हता, त्यांनी गुरुच्या नावाची माती घेतली, त्याचा पुतळा केला आणि त्या पुतळ्याकडे पाहून हेच माझे गुरु, काय अफाट शक्ती पहा. या अफाट ज्ञानाचा इतका त्यांनी हे केला का, इतकी जबरदस्त धनुर्विद्या शिकला, आवाज जरी आला तरी त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडायचे. एकदा काय झालं, महाभारतात अर्जुन ज्यावेळेस भटकंती करत होते, गुरु होते संगती, आणि हे करता करता त्या एकलव्याचं नेमबाजीचं शिक्षण चाललं होतं आणि ते एका कुत्र्याने पाहिलं आणि कुत्र्याने पाहिल्याच्या नंतर ते भुंकू लागलं, त्याच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला. परंतु त्या एकलव्याकडे अशी विद्या होती, त्यांनी असा बाण काढला, तो सोडला, तो बाण त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये अशा प्रकारे बसला, कुत्र्याला कुठल्याही प्रकारची विजा झाली नाही. काय ज्ञान! आपण एखाद्याला दगड मारला तर तो खाली पडतो माणूस, परंतु बाण मारल्याच्या नंतर ते कुत्र फक्त भुंकणं बंद केलं. अशी ही नुसत्या मातीच्या गुरुची ताकद. मग तुम्ही मला सांगा, मग आपण कोणत्याही ज्ञानी माणसाला विचारलं पाहिजे. मग हे करत असताना आपण गुरुकडे जाताना आपण कुठल्याही प्रकारचं मनामध्ये खंत ठेवली नाही पाहिजे.
कोण म्हणतो माझी एवढी इस्टेट, कोण म्हणतो माझी तेवढी इस्टेट. परंतु हे करत असताना आपण काय कमावलं? एक कबीरजी महाराज सुंदर वर्णन करतात. गुरु बिन कोण बताए बात, गुरु बिन कोण बताए बात, गुरु बिना कोण बताए बात, गुरु बिना कोण बताए बात, गुरु बिन कोण बताए बात, गुरु बिन कोण बताए बात. गुरु बिना कोण बताए बात, गुरु बिना कोण बताए बात. गुरुशिवाय आपल्याला हे ज्ञान कोणी सांगू शकत नाही. तर ह्या ज्ञानासाठी आपण एक अंतःकरणातून भाव ठेवला पाहिजे. भाव म्हणजे साधू भुका भावका, साधू भुका भावका, धन का भुका नाही, साधू भुका भावका. म्हणजे साधी भावाचा भुकेला आहे, तो धनाचा नाही. मग तुम्ही मला सांगा, त्याला भाव पाहिजे आणि गुरुनी दिलेलं सुद्धा घेता आलं पाहिजे. जर गुरु किती हुशार असेल आणि आपल्याला जर ती घ्यायचं नसेल तर गुरु किती हुशार असून काय उपयोग? महाराज आता म्हणजे सांगायचं नव्हतं पण सांगतो. एकदा असाच योग आला, मला म्हटलं महाराज कीर्तन करताय का? आता येत नव्हतं पण म्हटलं करतोय. जे गुरु ज्ञान देतील त्या प्रकारे करत. पहिला फोन मृदंगाचार्य कावरामजी महाराज यांना फोन लावला आणि विचारलं महाराज तुम्ही येत असेल तर मी कीर्तन करेन, कारण दुसरे मला फसू शकतात नाही महाराज. आणि त्यांनी पिंपळा येथे मला पहिलं कीर्तन वाजवलं. मला खूप आनंद झाला. मी हा क्षण कधीही विसरू शकत नाही, कधीही विसरू शकत नाही. तर त्या ठिकाणी मी असं मनात आणलं का मला तरी ज्ञान नसेल पण मी निळोबा राहायचे तिथं सकाळी जाऊन मी स्वतः बसलो आणि म्हटलं जसं तुम्हाला तुमचे श्रीगुरु स्वतः भेटायला आले तसे तुम्ही मला भेट द्या अंतःकरणातून आणि मला ज्ञान द्या. आणि तिथं मला मग तो अभंग सुचला. पूर्ण केला पूर्ण केला, पूर्ण केला पूर्ण केला, पूर्ण केला पूर्ण केला, पूर्ण केला पूर्ण केला घराने 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 दर्शन देतील आणि काय सांगतील, काय शिकवतील, कोणतं माध्यम वापरतील हे सांगू शकत नाही. फक्त आपली श्रद्धा पाहिजे. श्रद्धेचं फळ मिळतं. मग जर तुम्ही किती कमावलं तर जागेवरच आहे. किती कमवा, किती पैसे असू द्या. राम रतन धन पायो पायो राम रतन धन पायो पायो जी मैले, राम रतन धन पायो. वस्तु अमोलक दिवे सद्गुरु, वस्तु अमोलक दिवे सद्गुरु. कृपा करी अपनाए पायो जी मैले, राम रतन धन पायो पायो जी मैले, राम रतन धन पायो पायो जी मैले, राम रतन धन पायो. फक्त गुरुची कृपा झाली आहे पाहिजे आणि ही कृपा होत असताना तुमचं अंतःकरण स्वच्छ पाहिजे.
ज्यावेळेस अंतकरण स्वच्छ असत आणि गुरुकडं कुठल्याही प्रकारचं आपण गुरुला फसवत नसत तर ते ज्ञान आपल्याला मिळणारच आहे, कारण ते साक्षात्कारी आहे. मग तुम्ही मला सांगा, महाभारतामध्ये ज्यावेळेस युद्ध चालू होणार, 5 पांडव आणि 100 कौरव, खूप मोठी सेना. मग त्यावेळेस काय झालं का आता काय करायचं, स्वतः धर्मराजा रथातून उतरला. पहा गुरुकडे जाताना भाव कसा असावा लागतो. तर धर्मराजाने स्वतः चप्पल काढली, शस्त्र रथात ठेवलं आणि आणवानी पायी चालत निघाले. कौरवांना वाटले आता हे आपल्याला घाबरले, आता हे युद्ध करणार नाही. परंतु त्या अंतकरणातील श्रद्धा आणि भावाच्या जोरावर स्वतः धर्मराज ज्यावेळी निघाले त्यावेळी त्यांचा अनुकरण इतर भावांनी सुद्धा केलं आणि तेही त्यांच्या संगती तसे निघाले. आणि ज्यावेळेस गुरु द्रोणाचार्यांकडे गेले आणि साष्टांग नमस्कार घातला. साष्टांग नमस्कार आपण नुसतं एका हाताने गाडीवर चालल्यावर कोणाला हातवर करतो, अहो तो निश्चित आहे, तो नमस्कार पावन होत नाही. परंतु साष्टांग नमस्कार म्हणजे जशी उभी काठी असते आणि ती सोडल्याच्या नंतर एकदम खाली पडते, त्याप्रमाणे आपण साष्टांग नमस्कार घातला पाहिजे. त्याप्रमाणे मग गेल्याच्या नंतर गुरुच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि गुरुला म्हटले, गुरुजी आम्हाला तुमच्याशी युद्ध करणं म्हणजे आम्हाला योग्य वाटत नाही, परंतु जो हा समय आहे त्या समयानुसार आम्हाला वागलं पाहिजे, आम्हाला आशीर्वाद द्या. आता या अशा पद्धतीने चरण आल्याच्या नंतर गुरुनी स्वतः आशीर्वाद दिला, आयुष्यमान हो. तेव्हा हे म्हटले तर हे कसं शक्य आहे, तर म्हटले ज्यावेळेस मला एखादी खोटी बातमी दुःखाची कळत त्यावेळेस माझा अंत होण्याचं तुम्हाला मी गोष्ट सांगत. म्हणजे पहा गुरु स्वतःच आत्मा सुद्धा जाण्यासाठी दुःख करत नाही, परंतु शिष्याचं चांगलं होण्याचं करतो. त्याच्यासाठी आपण गुरुला शरण गेलं पाहिजे, गुरुला शरण गेलं पाहिजे. गुरु शिवाय कृपा कुणीही करत नाही. मग असं करत असताना तुम्ही सांगा का या ज्यावेळेस पिंपळनेरला निळोबा हे भजन करत असतात त्यांना अशी बातमी कळाली, जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. असं कळल्याच्या नंतर त्या निळोबारायांनी 42 दिवस अधिष्ठान मांडलं. बिगर आमच्या पुण्य आपल्याला तासभर नाही मिळत, आपण शिव टाकून केलं त्याच्यावर कोणावर लागो कोणावर काय करत, परंतु त्यांनी 42 दिवस अधिष्ठान केलं आणि म्हटले जोपर्यंत माझे गुरु येत नाही तोपर्यंत मी हे अधिष्ठान सोडणार नाही. मग देवाला काळजी पडली भगवंताला आणि भगवंत निघाले. भगवंत निघाल्याच्या नंतर अरे निळोबाला उठा, मी आलोय. त्यावेळेस निळोबाला म्हणतात का तुम्हाला कुणी बोलवलं? निळा म्हणे आम्ही नवकीचे देवा, निळा म्हणे आम्ही नवकीचे देवा, आम्ही नवकीचे देवा, निळा म्हणे आम्ही. तू कयात धावा करीत दे, तू कयात धावा करीत दे, तू कयात धावा करीत दे. तुझ लागे कोणाला कोणी, तुझ लागे कोणाला कोणी, तुझ लागे कोणाला कोणी, तुझ लागे कोणाला कोणी. आपण हजारो वर्ष तप करतो देवाला भेटण्यासाठी आणि स्वतः प्रत्यक्ष पांडुरंग आले तरी गुरुसाठी स्वतः निळोबाराय म्हणले तुला कुणी बोलवले? पालखिल्या वाचून आला का? पालखिल्या वाचून आला, तुला बोलवले कुणी? मला तुमची गरज नाही, मला माझ्या श्री गुरुची गरज आहे. आणि मग भगवंत
स्वतः तुकाराम महाराज म्हणतात, आता तुम्ही वैकुंठातून आहे ना तुमच्या शिष्याला भेट देण्यासाठी गेलं पाहिजे. तेव्हा मग तुकाराम महाराज वैकुंठाहून आले. पहा, गुरुची ताकद किती असती, शिष्याची ताकद किती असती. पण शिष्य हा अंतःकरणातून जाणतो का हे गुरुज्ञान. आज तर परिस्थिती अशी झाली, शिष्याला वाटतं गुरुचं काहीतरी घ्यावं आणि गुरुला वाटतं शिष्याचं काहीतरी घ्यावं. तर एक दृष्टांत आलेला आहे शार्दुलीचा. ज्यावेळेस गुरु शिष्याकडे आले आणि शिष्याकडे आल्याच्या नंतर त्या शिष्याकडं पाहिलं, मग गुरुच्या अंगात आलं. त्या शिष्याकडे सुंदर घोडी होती. तो गुरु घुमायला लागला, घोडी 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 घोडी. पण शिष्याला वाटलं आपला गुरु काहीतरी आपल्याकडून उपटतोय जणू. मग शिष्याने पण अंगात आणलं. गुरुच्या अंगावर होती चाल मस्त पैकी. तो म्हणतो चालजोडी चालजोडी चालजोडी. मग तुम्ही मला सांगा, आता हे खरं गुरु शिष्याचं नातं आहे का? काय का जो तो आपल्या स्वार्थाने बरबडलेला आहे. आज कलियुग आहे आणि कलियुगामध्ये असंच सर्व पैशासाठी माणसं हे करायला लागले. सब पैसे के भाई आणि भाई रे, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई. अपने पल्लू में पैसा भरो सभी खुशामद करते. अपने पल्लू में पैसा होए तो सभी खुशामद करते. अपने का कुछ नहीं होवे तो सब साथ छोड़ते. सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई. आज कलियुग आहे. आज या कलियुगात सगळे पैशाच्या पाठीमागे लागले. सगळे म्हणजे तुम्ही आम्ही सगळे त्याच्यातून वगळले जात नाही. म्हणजे लोक पैशाच्या मागे लागले आणि आपण नाही लागलो असं काही नाही. आज हे कलियुग आहे. आज जे संतांनी लिहून ठेवलं तेच व्हायला लागले. मग हे जर असं असेल तर आपला उद्धार कसा व्हायचा? मग रात्री महाराजांनी चिंतन केलं. रात्री मला ते खूप प्रमाण आठवलं. परंतु आळंदीचे महाराज होते, आळंदीकर होते, गायक होते. तर या गायकांमध्ये कसं आपण बोलावं, थोडासा मान ठेवला पाहिजे. मला ते सारखं सारखं म्हणून वाटायचं. परंतु ते आज मी शिल्लक ठेवलं होतं, काहीतरी थोडंसं शिल्लक पाहिजे. ते सुंदर प्रमाण होतं. कोण पुण्यांचा होईल पुण्यांचा प्रमाण बरोबर होतं. परंतु काही थोडासा आपल्याला किती ज्ञान असेल तर एखाद्या ज्ञानी माणसाच्या पुढे आपलं ज्ञान पाजणं योग्य नाही. तर त्या ज्ञानाचा आपण योग्य वेळी त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. मग तुम्ही मला सांगा, माऊलींनी गुरु केला, जगद्गुरु तुकोबारायांनी गुरु केला. आपल्या हरिका पाठामध्ये गुरुपरेपर्यंत अभंग आलेला आहे. सत्य गुरु राये कृपा
सद्गुरुराय कृपा मज केली सद्गुरुराय कृपा मज केली सद्गुरुराय कृपा मज केली यांची समाधी आहे जगद्गुरु तुकोबारायांचे गुरु. आता मोठा कार्यक्रम होणार आहे. आज 2 दिवसापूर्वी आम्ही शिर्डी या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं 13वे अधिवेशन झालं. हे महाराज सुद्धा हजर होते त्या कार्यक्रमाला. तसंच त्याप्रमाणे ओतूरला सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचे गुरु बाबाजी चैतन्य यांचा मोठा कार्यक्रम होणार आहे. तरी आपण त्या कार्यक्रमासाठी सुद्धा येणं गरजेचं आहे सगळ्यांनी. गुरु काय करतात? गुरु काय करतात? कबीर महाराज सुंदर सांगतात, गुरु कुंभार शिष्य कुंभ है. गुरु कुंभार शिष्य कुंभ है. गड़ी गड़ी का ते है. अंतर हात सहार दे बाहेर बाहेर सोड. सविस्तर सांगा. तर हे सविस्तर तुम्हाला मी का सांगतो? गुरु म्हणजे कुंभारासारखा असतो. कुंभाराची का उपमा दिली मी गुरुला? कुंभार काय काम करतो? त्याचं ते एक चक्र असतं. त्या चक्रावर एक मातीचा गोळा असतो. म्हणजे एक आता तुम्हाला सांगतो मी एक आज्ञानी मातीचा गोळा. मग मला एकदम चुडून मिक्स करून त्या मातीच्या चक्रावर घालणार आणि त्या चक्रावर आहे ना त्याला असा विशिष्ट आकार देण्याचा प्रयत्न करणार. हे गुरुचं काम आहे असे कबीर महाराज सांगतात. पण कसं करतात ते? अहो आतून सुद्धा हात घालून वरून झोपटायचं, त्याला आकार द्यायचा. बाहेरून झोपटं लावायचं, बाहेरून आकार द्यायचा. ज्यावेळेस गुरुचे टोले खाऊन तो माठ तयार होईल त्या पद्धतीने गुरु आपला स्वतःचा सर्व अहंकार करून त्या शिष्याच्या अंतःकरणात होतात आणि त्याला तयार करतात. पहा गुरूंची कृपा किती आहे. मग तुम्ही आम्ही त्या श्री गुरुच्या ज्ञानाला आपण का नमस्कार करू नये? मग या कलियुगामध्ये आता खूप वाईट अवस्था आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सहज म्हणतात, आता तरी पुढे आता तरी पुढे
गुरुपदेश नका करू नाश आयुष्याचा आणि सकळांच्या पाया माझा दंडवत आपणारे हित शुद्ध करा. ते दंडवत घालतात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दंडवत घालावा आणि म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी माणसं स्वतः इतके देवपदाची माणसं स्वतः म्हणतात सकळांच्या पाया माझा दंडवत आपणारे हित शुद्ध करा. मग तुम्ही मला सांगा, जर इतके महान महान संत गुरुशिवाय काही शोधत नाही, पण तुम्ही आम्ही ज्या जे जुने मंडळी आहेत, जी ज्ञानी माणसं आहेत, त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांचा आपण आशीर्वाद घेतला पाहिजे. निवड संतांनीच नाही गुरु केला मंडळी, राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ कारक आणि कृष्ण गुरु संदीपनी परब्रह्म दाखवले. अहो कृष्णांनी गुरु केले, रामांनी गुरु केले, तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु. तुम्ही सांगा भगवंत सुद्धा गुरु करतात, मग तुम्ही आम्ही कोणाचं ऐकत नाही, आपल्याच मनाने जातो. म्हणून जगद्गुरु तुकाराम सुद्धा महाराज स्वतः सांगतात का तुम्ही आता यापुढे तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करू नका, तुम्हाला दंड जातो, नाश करायचा नाही. मग या गुरुपदावर माऊलींनी जवळजवळ 97 वेळा खर्च केल्या. ज्ञानेश्वरीमध्ये 97 वेळा खर्च केल्या. काय गुरुवर भावाचे लोक, हा मुळात माऊली हे ज्ञानी तरी सुद्धा गुरुपदावर 97 वेळा खर्च केल्या. आणि स्वतः दत्तात्रय महाराज म्हणतात, जो जो दयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला दान, गुरुची आली अपार्पण संपूर्ण जग गुरु दिते. पहा स्वतः दत्तात्रयांनी 24 गुरु केले होते, मग तुम्ही आम्ही समोर असलेल्या माणसाला का गुरु मानत नाही? अहो लहानात लहान मुंगी जी असती ना, तिच्याकडून काही शिकण्यासारखं असतं. आम्ही ज्यावेळेस आळंदीला जातो, पंढरपूरला जातो आणि लाईनमध्ये पुढे सापडते तिला पटकन घुसतो. हा योग्य आहे का हे? परंतु ती मुंगी आपल्याला शिकवते, नन्ही सी चींटी जब दीवार पर मुझे दाना लेकर चढ़ती है तो एक लाइन में चलती है. म्हणजे एक लहान भिंतीवर चढत असताना कधी नाही तोंडामध्ये दाणं घेऊन ती लाईनीच चालते, पण आपण लाईन सोडून दर्शनाला जातो. हे योग्य आहे का? मग त्या मुंगीला गुरु मानलं पाहिजे. हा मग तुम्ही सांगा, त्या काही प्राण्यांतून सुद्धा शिकणं गरजेचं आहे. मग आज तुम्ही म्हणाल, मग आता गुरु कोणाला मानावं, संत कोणाला मानावं? अहो आहेत जगामध्ये, आहेत नाही असं नाहीये, संत आहेत जगामध्ये. तर संत ते अंतःकरणातून चळवळ देतात. काय देतात? संत अंतःकरणातून जे काही ज्ञान आहे ते शिष्याला देतात. मग आज तुम्ही म्हणा संत कोणाला म्हणायचं का? संत कोणाला म्हणायचं? संत तोची दाना जगी, संत तोची दाना जगी, संत तोची दाना जगी. ज्याच्याकडे दया असेल, ज्याच्याकडे क्षमा असेल, त्याच्याकडून
आपण शिकलं पाहिजे असे आहेत पण आपल्याला दिसत नाही. आज आपण पंढरपूरला जाताना ज्यावेळेस रस्त्याला लागतो त्यावेळेस आपण रस्त्याची माती कपाळात लावतो. कशासाठी? कुठंतरी संत चरण लागलं पाहिजे का नाही? तर त्यासाठी आपण ती माती लावतो. मग तुम्ही मला सांगा, आज जरी हे कलियुग असेल तर कलियुगात तसे भूषणांनी संत भरपूर आहेत. भूषण म्हणजे कपडे घातलेले, टिळा लावलेले, टोपी घातलेले किंवा वस्त्र परिधान केले. मी त्या संताबद्दल सांगत नाही. तर तुकाराम महाराज त्याचं खूप चांगलं वर्णन करतात. हिऱ्या आईच्या गाला ही सती दुरू, हिऱ्या आईच्या गाला ही दुरू, हे सांगू शकत नाही. कारण आज या कलियुगात वेश घेणारे, गंध लावणारे, टोपी घालणारे आणि फसवणारे खूप आहेत. परंतु असे काही जगाच्या उद्धारासाठी साधू संत आहेत. ते फक्त तुमच्या अंतःकरणातून भाव असल्याच्यानंतर तुम्हाला ते शिकवणार. तर एक माऊलींच्या ज्ञानेश्वरीला स्पर्श जरी केला तर ते गुरु आहे, तो एक परीच आहे. आज लोकांना कीर्तनात ज्ञानेश्वरी भेटते पण घरी नेऊन ठेवतात. कोण सहसा गाई उघडत नाही. आता परमार्थातली लोक थोडंफार उघडतील परंतु ती कोणाला ज्ञानेश्वरी भेटते? ज्ञानेश्वरी हा परीच आहे. ज्यांनी त्याला स्पर्श केला त्याचं सोनं झाल्याशिवाय जात नाही. तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आलेली आहे. मनोनिदान तेने गुरु वैद्य तेने कृतकार्या होईजे, जैसे मूळ चिंतने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणजे तुम्ही फक्त गुरुला शरण गेलं पाहिजे. मनोनिदान तेने गुरु तेने कृतकार्या होई, जैसे मूळ चिंतने सहजे शाखा पल्लव. आपण एखाद्या झाडाला, तुळशीच्या रोपट्याला जरी पाणी घातलं तर त्याच्या फांद्या आणि फुलं टवटवीत होतात. त्याप्रमाणे गुरु त्या शिष्यावर कृपा करतो. मग जर असं गुरुचं ज्ञान मिळत असेल तर आपण ते गुरुचं ज्ञान घेतलं पाहिजे. म्हणून या श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुंदर श्लोक आलेला आहे. तदिति प्रतिपादेन परिप्रश्नेन सेवया उपदेशिती ते ज्ञान ज्ञानीन तत्त्वदर्शिना. तर ह्या श्लोकावर मी जे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला ते चिंतन हे काही मनात आहे असं नाही. तुम्ही जे बसलेले संत मंडळी, तुमच्या ज्या आशीर्वादाचं फळ आहे आणि गुरुचा जो आशीर्वाद आहे त्या गुरुच्या आशीर्वादाने हे जमू शकतं. ते आपलं काम नाही परंतु त्या तुम्ही त्या स्थितीपर्यंत गेलं पाहिजे. ती स्थिती जर घ्यायची असेल तर तुम्ही त्या गुरुला शरण गेलं पाहिजे. गुरुशिवाय पर्याय नाही. एकदा काय झालं, स्वतः मार्कंडेय ऋषी 5 वर्षाचे होते आणि हे 5 वर्षाचे असताना सप्त ऋषी आले त्यांच्याकडे. आणि सप्त ऋषी आल्याच्या नंतर त्यांनी आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. तिथं वशिष्ठ होते. वशिष्ठ हे ज्ञानी आणि वशिष्ठांनी अंतर्ज्ञानाने जाणलं का यंदा तर 6 महिन्याचं आयुष्य. मग या सप्त ऋषींनी कसा आशीर्वाद दिला
मग साधूंचा आशीर्वाद खोटा ठरेल का? नाही. मग म्हटले आता ते सप्तऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि यांनी मार्कंडेय यांनी स्वतः तिथं जाऊन साष्टांग दंडवत करतात. दंडवताचा आपण जर कोणी दंडवत म्हणलं तर आपल्याला हातायला येते, रामकृष्ण हरी म्हटलं तर हातायला येते, पण त्या दंडवत मध्ये किती पावर लागेल. गुरुला नुसतं दंडवत म्हणले किती फायदा होतो. तर या मार्कंडेय ऋषींनी गुरुच्या पायावर डोकं ठेवलं आणि डोकं ठेवल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आयुष्य महान होतो. मग वशिष्ठ ब्रह्मदेवाला म्हणतात का याचं आयुष्य तर 6 महिन्याचं आहे आणि मग तुम्ही त्याला आयुष्यमान भाऊ हा आशीर्वाद कसा दिला? म्हटले त्या नमस्कार आणि साष्टांग दंडवताची ताकद आहे, त्यांनी त्या नमस्काराच्या जोरावर काळाला घेतलं. म्हणून ते आज चिरंजीव आहेत, आपल्यात आहेत. मग तुम्ही मला सांगा, या नमस्कारात आणि साधूला शरण जाण्यात इतकी जर ताकद असेल तर तुम्ही आम्ही सद्गुरूला अंधकरणापासून शरण गेलं पाहिजे. मी इतका ज्ञानी नाही, परंतु एक श्री गुरुच्या कृपेने ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. श्री गुरु सारिका आत्ता पाठीला काही इतरा राहते का? कोण करते? तर या आज माझ्या प्रवचन रूपी सेवेला मृदंगाचार्य कारुरामजी पाबळे यांनी चांगली साथसंगत दिली. इकडे रोकडे माऊली यांनी हार्मोनियमची चांगली साथ दिली. इकडं वयोवृद्ध कोकरकर बाबा, इकडं भावे महाराज, इकडं निकम महाराज, इकडं मोठे प्रवचनकार, हे मला काही येत नाही, परंतु इकडचे मोठे कीर्तनकार, ही मंडळी यांचा आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर माझ्यासारख्या पामराला काय हो कमी आहे, मध्य पामर आहे काय थोडंपण पायी जीवन पायी बरी, माझ्यासारख्या येणारा दगडाला सुद्धा तुमचा आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर हे सगळं येऊ शकतं. तर आज हे या कार्यक्रमासाठी मी ज्यांना विनंती केली ते निवृत्ती महाराज मंडलिक यांना विनंती केली तर आपला हा कार्यक्रम जसा असेल तशा पद्धतीने यूट्यूबला घ्या, कारण तुम्हाला हे घरी गेल्याच्या नंतर पाहता येईल तुम्ही कुठे काय करतात. एकदा सगळा ते कॅमेरा सगळ्यांचं फिरवा. आणि मी आता ह्या माझ्या सेवेला पूर्णविराम करण्यापूर्वी पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे संती नव्हे अंगभूत विकी तुमच्या कृपेचे पोचणे आणि जन्मोजन्मी तुका म्हणे पुंडलिका गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त